आता ही गोष्ट जीवनदृष्टिकोनातून सांगतो, जिथे कासव जिंकतं पण ससा हरलाच असं नाही, कारण त्याने विश्रांतीचा आनंद घेतला. ससा वेगवान होता, पण मध्येच त्याने स्वतःला म्हटलं, मी इतका पुढे आलो आहे, थोडा वेळ झाडाखाली आराम करतो. वारा गार आहे, सावली सुखावह आहे. शर्यत जिंकणं इतकं महत्वाचं आहे का, की आयुष्याचा हा क्षण उपभोगणं जास्त महत्वाचं आहे? तो गवतावर लोळला, डोळे मिटले आणि शांत झोपेचा आनंद घेतला. त्याच्यासाठी ती झोप म्हणजे खरी मौज होती. कासव मात्र सतत चालत राहिलं आणि शर्यत जिंकून गेलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण सशाला त्याची खंत वाटली नाही. कारण त्याने शर्यतीत नक्कीच जिंकणं गमावलं, पण आनंद, विश्रांती आणि शांतता जिंकली. या कथेचा धडा असा: जिंकणं नेहमीच सर्वात महत्वाचं नसतं. कधी कधी जीवनात थांबून, विश्रांती घेऊन, त्या क्षणाचा आनंद घेणं हेच खरं यश असतं. कासव चिकाटीने जिंकलं, तर सशाने क्षणभंगूर आनंद जिंकला. कासवाचा धडा हळूहळू का होईना, पण सक्त प्रयत्न करत राहिलं तर आपण ध्येय गाठतो. चिकाटी नेहमी यश देते. सशाचा धडा आयुष्यात जिंकणं हेच सर्व काही नसतं. कधी कधी थांबून झाडाखाली घेतलेली झोप, विश्रांतीचा क्षण, निसर्गाचा आनंद हे देखील तितकेच महत्वाचे असतात. म्हणजेच आयुष्य केवळ ध्येय गाठण्यासाठीच नाही, तर वाटेतल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी आहे. काही जण यश जिंकतात, तर काही जण शांतता जिंकतात.